इयत्ता 7वी या वर्गासाठी गणित विषय शिकवत असताना आपण 12वा धडा आहे बघा, परिमिती आणि क्षेत्रफळ, पेरिमीटर अँड एरिया। तर यामध्ये विद्यार्थ्यांना परिमिती आणि क्षेत्रफळ हे त्या आकृतीचं कशा प्रकारे वेगवेगळं असतं हे संकल्पना त्यांना समजली पाहिजे। सर्वात अगोदर आपण उदाहरणार्थ चौरस आहे, या चौरसाची परिमिती शिकवत असताना आपण त्यांना सर्व बाजूंची बेरीज करा असं सांगतो आणि मोकळं होतो, परंतु विद्यार्थ्यांमध्ये तो घटक लक्षात राहत नाही। तर त्याकरता आपण काय करायचं, चौरसाच्या आकाराचं एक तार घेऊन त्या तारेच्या साहाय्याने हा चौरस बनवलेला आहे। मग आता आपण चौरसाची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, मग ही शिकवत असताना आपण सर्वात अगोदर काय करायचं, ही जी चौरस आहे बनवलेला तारेचा, ही तार पूर्णपणे अशी सरळ करायची आणि पूर्ण तार सरळ केल्यानंतर त्या तारेची जी लांबी येईल ती लांबी मोजून घ्यायला लावायची विद्यार्थ्यांना आणि पुन्हा चौरस तयार करायचा आणि चौरस तयार केल्यानंतर पुन्हा त्यांना एक एक बाजू मोजायला लावायची आणि मग ह्या 4 बाजूंची जी बेरीज येईल ही 4 बाजूंची बेरीज आणि पूर्ण सरळ तारेची बेरीज ही त्यांच्या लक्षात आणून द्यायची। मग त्यांच्या अशा प्रकारे लक्षात येतं, स्वतः ही तार ते सरळ करून त्याची लांबी मोजणार आहेत, म्हणजे ते स्वयं अध्ययन किंवा स्वकृती करणार आहेत। मग त्यामुळे हा घटक चिरकाल त्यांच्या स्मरणात राहतो। याचप्रमाणे आयताची परिमिती आहे, त्रिकोणाची परिमिती आहे, पंचकोन याची परिमिती आहे, म्हणजे वेगवेगळ्या आकृत्यांची परिमिती ते स्वतः हाताळतील आणि त्यातून ते शिकतील।